जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली इथं बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 30 तारखेला आंदोलन करण्याची घोषणासुद्धा केली आणि आता सर्वात भव्य मोठं असं आंदोलन तिथं ते करणार आहेत। आता ही बैठक झाल्याच्या नंतर तिथं ज्यांनी काही ज्या घोषणा केल्या किंवा जे सरकारला काही प्रश्न विचारले की 29 तारखेबद्दल सर्व मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र द्या अशी त्यांनी मागणी केली आणि जर 29 तारखेपर्यंत दिले नाही तर 30 तारखेपासून भव्य मोठा असं उपोषण करण्याचं त्यांनी जाहीर केले। आता त्यानंतर मुंबईचे जे आमदार आहेत विधान परिषदेचे प्रसाद लाड यांना लोकमतचे पत्रकार यांनी काही प्रश्न विचारले। आता त्यावर ते काय उत्तर देतात बघा। मग का नाही विचारत तुम्ही शरद पवारांना, का नाही विचारत तुम्ही उद्धव ठाकरेंना, का नाही विचारत तुम्ही अशोक चव्हाणांना, का नाही विचारत तुम्ही नारायण राणेंना? आता ते काय म्हणतात, शरद पवारांना काहून प्रश्न विचारत नाहीत तुम्ही, उद्धव ठाकरेंना काहून विचारत नाहीत तुम्ही, अशोक चव्हाणांना काहून विचारत नाहीत तुम्ही, नारायण राणेंना काहून विचारत नाही। आता त्यांना काहून म्हणाले, कारण ते जुन्या काळात मुख्यमंत्री होते। आता आंदोलन कधी सुरू झाले 2023ला। आता त्याच्यानंतर जे मुख्यमंत्री सत्तेवर असतील त्यालाच विचारील ना, त्या अगोदरच्या मुख्यमंत्र्याला कसे विचारता येईल, ते सत्तेतच नाहीत। जे सत्तेत असतील त्यांनाच कोणीही प्रश्न विचारील ना, जे सत्तेच्या बाहेर आहेत त्याला कसं विचारील। पुढं पहा, हैदराबाद गॅझेट आम्ही लागू केलं, त्याचं तुम्ही श्रेय देणार आहेत का? फॉलोअप नाही अजिबात, फॉलोअप होत नाही। मग कधीतरी जाग आली की उठायचं, मी उपोषणाला बसतो। आता ते म्हणतात हैदराबाद गॅझेट आम्ही लागू केलं। हैदराबाद गॅझेट लागू केलं हे आम्हालाही कळलं, त्याचा शासन निर्णय आला, मात्र त्याच हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना मराठवाड्यातील जे ओबीसीचं प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ते मिळत नाही, म्हणूनच या आंदोलनाची घोषणा केली। हे यायच्या का लक्षात येत नसेल? पुढं आहे का? ह्या राज्याचा विकास प्रगतशील विकास चालला आहे, हा राज्य आर्थिक विकासाकडे पुढे चाललं आहे। अर्थनीतीमध्ये मोठं होतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नीतीमध्ये मोठं होतं आहे, शैक्षणिक नीतीमध्ये मोठं होतं आहे, व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठं होतं आहे, वैद्यकीय क्षेत्रात मोठं होतं आहे, शेतकऱ्यांसाठी याच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान आणलं जातं आहे। आता काय म्हणतात की राज्यात जे इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास चालला आहे, आर्थिक विकास चालला आहे, शेतकऱ्यांचा विकास चालला आहे, शैक्षणिक विकास चाललेला आहे, वैद्यकीय विकास चाललेला आहे। आता यायला मुंबईत बसून काय माहीत की इकडं काय व्हायलं आहे। शेतकरी आत्महत्या करायला, बेरोजगार तरुण आत्महत्या करायलेत, विद्यार्थी आत्महत्या करायलेत, इकडं लोकायला पेट्रोल भेटणं, लोकायला डिझेल भेटणं, शेतकऱ्याला पीक विमा मिळणं, नुसते इकडं शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन करणं चाललेत, मग तो विकास आहे का? समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, तो विकास आहे का? इथं शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळत नाही, शेतकऱ्यांना महाडीबीटीचं अनुदान मिळत नाही, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, आणखी त्या कर्जमाफीबद्दल काहीच नाही, फक्त तारीख सांगितल्या जाती 30 जूनपर्यंत 30 जूनपर्यंत। हेच विकास आहे का? शेतकऱ्याला आता पुढं पेरणी करायची, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, म्हणजे हा विकास आहे का? मग यायला काय माहीत काय चाललेलं आहे इकडं, जरा ग्रामीण भागात फिरावा त्यानं, पुढं बघा। त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये। आम्ही सर्व मराठी नेते मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकदीने उभे आहोत। आता बघा हे काय म्हणते, तर मुख्यमंत्र्याला टार्गेट करू नका ना, आम्ही सर्व मराठा नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आहोत। कोणते मराठा नेते? आणि हे मराठा नेते आहेत काही? प्रसाद लाड हे कोणाला माहिती आहेत बरं सांगा, तुम्हाला माहिती आहेत का हे मराठा नेते आहेत म्हणून? यायला मराठा नेते कसंच म्हणायचं, कारण यानं मराठ्यासाठी केलं आहे काय? आणि यानं जर मराठ्याला हाक दिली तर खरंच यायच्या मागं किती मराठे उभे राहतील हे सांगा तुम्ही। अरे आज त्या मनोज जरांगे पाटलांनी नुसतं बैठकीचं आयोजन केलं तर तिथं लाखोने मराठा त्या अंतरवालीत दाखल झाला आणि हे स्वतःला म्हणतात आम्ही मराठा नेते म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आहेत। यायच्या मागं कोणी आहे का हे बघा, कारण हे विधान परिषदेवर येतं, हे कुठंही निवडून येत नाहीत, म्हणून यांना विधान परिषदेवर घेतलं जातं आहे आणि म्हणून हे स्वतःला मराठा नेते म्हणतात। असं तोंडानं म्हणल्यानं होत नसते, त्यासाठी जनता पाठीमागं असण्याची गरज आहे। मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांनी जे चांगले कामं केलं त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि यापुढेही जरी आणखी पुन्हा चांगले कामं केले तर सर्व मराठा समाज असेल, मनोज जरांगे पाटील असतील, तेही नाव घेतीलच, कारण ते मुख्यमंत्री आहेत, प्रश्न त्यांनाच विचारला जाणार। जुन्या मुख्यमंत्र्यांना आता विचारून काही फायदाच नाही, त्यांच्या हातातही काही नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी यापुढं जे काही राहिलेलं मराठा समाजाचं आरक्षण आहे ते देण्याचं काम करावं। नक्कीच मराठा समाजसुद्धा त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल, हे कित्येक वेळा मनोज जरांगे पाटील म्हणलेत। मात्र हे असे जे काही आमदार असते ते विधान परिषदेवरले
हे कुठेही निवडून येत नाहीत. म्हणून हे फक्त आता त्याचा आज म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून त्यांचा गवगवा करलेत. उद्या दुसरा मुख्यमंत्री झाला हे त्यांचा गवगवा करतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसरूनही जातील. त्याच्यात काय सांगता येतं. आता याच्यावर तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही कमेंट करा आणि माहिती कशी वाटली सबस्क्राईब करा. धन्यवाद.